नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 3री विषय परिसर अभ्यास पाठ 2 अबब किती प्रकारचे हे प्राणी हा पाठ पाहणार आहोत। बालमित्रांनो, या पाठातून आपणास आपल्या परिसरातील प्राणी, पक्षी यांची वैशिष्ट्ये जसे रंग, आकार, हालचाल ओळखता येतील। चला तर मग प्राण्यांच्या दुनियेत। आमचा संचार कुठे असतो? गरुड आकाशात उंच उडतो, गाय जमिनीवर चालते, मासे पाण्यात पोहतात। आमचे रंग निरनिराळे, बगळा पांढरा असतो, कावळा काळा असतो, म्हैसही काळी असते, मोर तर रंगीबेरंगी असतो। आम्ही आकाराने लहान मोठे, घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात, शेळी आणि कुत्रा मध्यम असतात, उंदीर आणि खार लहान असतात, गांडूळ आणि झुरळ त्याहूनही लहान असतात, चिलटे आणि मुंग्या अगदी चिटुकल्या असतात। आमची हालचाल वेगवेगळी, खार आकाराने लहान असते, शिवाय चपळही असते, झाडावर सूर चढते, फांदीवरून तुरू पळते। हत्तीचे शरीर अवजड असते, पाय जाडजूड असतात, हत्ती फार वेगाने धावू शकत नाही। हरणाचे पाय बारीक असतात, ते वेगाने धावते। बेडकाचे मागचे पाय लांब असतात, त्यामुळे टुन उड्या मारत जाणे बेडकाला सहज जमते। आम्ही उपयोगी, आपण प्रेमाने प्राणी पाळतो, कुत्रा घराची राखण करतो, काही लोक आवडीने मांजरेही पाळतात, गाई, म्हशी, शेळ्या दूध देतात, काही जण कोंबड्या पाळतात, मांस, दूध, अंडी हे खाद्यपदार्थ प्राण्यांपासूनच मिळतात। बैल शेतीच्या कामात मदत करतात, गाडीला जुंपले तर बैल ओझेही वाहतात। ओझे वाहण्यासाठी काही जण घोडे किंवा गाढवे पाळतात। आपण पाळलेल्या प्राण्यांची निगा ठेवतो, त्यांना खाऊ पिऊ घालतो, ते आजारी पडले तर त्यांची काळजी घेतो। पाळलेले प्राणी आपल्याला लळा लावतात। आम्ही घरघुसे, काही प्राणी मात्र नको असले तरी घरात घुसतात। उंदीर आणि घुशी साठवणीतले धान्य फस्त करतात, शिवाय घरातील वस्तू कुरतडतात ते निराळेच। घरात ढेकून होतात, आपले रक्त शोषतात, कोळ्यांमुळे घरात जळमटे होतात। डास, माशा, चिलटे, झुरळे यांचाही आपल्याला त्रास होतो। असे असले तरी त्रासदायक प्राण्यांनाही निसर्गात महत्त्व आहे। बालमित्रांनो, भोवतालच्या प्राण्यांचे गट किती प्रकारे करता येतात ते आपण पाहिले, पण हे झाले वरवरच्या निरीक्षणातून पाडलेले गट। वैज्ञानिक ज्यावेळी प्राण्यांचे गट पाडतात त्यावेळी ते यापेक्षा अधिक महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करतात। कसा ते पाहूया। आमची पिल्ले दूध पितात, गाय, कुत्रा, बोकड आणि उंदीर या प्राण्यांची पिल्ले आईचे दूध पिऊन मोठी होतात। या प्राण्यांना 4 पाय असतात, त्यांच्या अंगावर केस असतात, त्यांना बाह्यकर्ण असतात। आम्ही उडतो, पक्ष्यांना 2च पाय असतात, उडण्यासाठी 2 पंख असतात, पक्ष्यांच्या अंगावर पिसे असतात। वेगवेगळ्या पक्ष्यांची उडण्याची ताकद वेगवेगळी असते। गरुड आकाशात उंच भरारा घेऊ शकतो, उडाला की बराच काळ आकाशात फिरत राहू शकतो। याच्या उलट कोंबडा थोडासाच उंच उडतो, खालीही लगेच येतो। आम्ही पाण्यात राहतो, निरनिराळ्या प्रकारचे मासे पाण्यात राहतात। माशांना पर असतात, पर असल्यामुळेच त्यांना पाण्यात हालचाल करता येते। माशांच्या अंगावर खवले असतात।
माहीत आहे का तुम्हाला? माशाला डोळ्यांच्या मागे कल्ले असतात. श्वास घेण्यासाठी माशांना कल्ल्यांचा उपयोग होतो. आम्ही सरपटतो. सरडे, पाली आणि साप हे सरपटणारे प्राणी आहेत. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर खवले असतात. सरडे आणि पाली यांना 4 पाय असतात. ते खूपच आखूड असतात. सापाला तर पायच नसतात. आम्हाला कीटक म्हणतात. फुलपाखरांनाही पंख असतात. पण आपण फुलपाखरांना पक्षी म्हणत नाही. ते कीटक आहेत. फुलपाखरे पक्ष्यांपेक्षा आकाराने लहान असतात. शिवाय त्यांना 6 पाय असतात. 6 पाय असणाऱ्या प्राण्यांना कीटक म्हणतात. म्हणून फुलपाखरे कीटक आहेत. डास, माशा, झुरळे हेही कीटकच आहेत. माहीत आहे का तुम्हाला? वटवाघळांना पंख असतात. पण त्यांच्या अंगावर पिसे नसतात. त्यांची पिल्ले आईचे दूध पिऊन वाढतात. ते कावळा, चिमणी, पोपट आणि कोंबडा यांच्याप्रमाणे पक्षी नाहीत. त्यांचा समावेश गाय, वाघ, हरिण आणि उंदीर यांच्या गटात होतो. बालमित्रांनो, प्राण्यांचे रंग, रूप, आकार यामध्ये खूप वेगवेगळेपणा असतो. त्यांची हालचाल, राहण्याची जागा यातही वेगवेगळेपणा असतो. प्राण्यांमधील या वेगवेगळेपणालाच प्राण्यांमधील विविधता म्हणतात. समुद्रात राहणाऱ्या प्राण्यांची संख्याही फार मोठी आहे. त्यांच्यातही विविधता आहे. अशा सर्व प्राण्यांची माहिती अत्यंत मनोरंजक आहे. बालमित्रांनो, अजून थोडे मोठे झालात की ती माहिती तुम्ही जरूर मिळवा. या पाठातून आपण काय शिकलो? आकाश, जमीन आणि पाणी या ठिकाणी वेगवेगळ्या प्राण्यांचा संचार असतो. रंग, आकार तसेच हालचाल करण्याच्या पद्धती अशा बाबतीत प्राण्यांमध्ये विविधता असते. काही प्राण्यांचा आपल्याला उपयोग होतो असे प्राणी आपण पाळतो. काही प्राण्यांपासून आपल्याला त्रास होतो. प्राण्यांची महत्त्वाची वैशिष्ट्ये बघून वैज्ञानिक त्यांचे गट करतात. हे नेहमी लक्षात ठेवा. विविधता हा निसर्गाचा नियम आहे. धन्यवाद.